नमस्कार. आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची चरित्रकथा बघूयात. महाराजांचं लक्ष चौफेर होतं, पण सर्वात जास्त लक्ष कोकण किनाऱ्यावर होतं. हबशी, अरब आणि तमाम युरोपीय टोपीवाले कोणत्या क्षणी आपल्या या कोकण किनाऱ्यावर येतील याचा नेम नव्हता. पोर्तुगीज आणि सिद्धी, इंग्रज आणि डच हे असेच आले नाहीत का? सिद्धी, पोर्तुगीज आणि मुंबईकर, इंग्रज हे असेच अचानक आमच्या भूमीवर राज्य थाटून बसले नाहीत का? म्हणून महाराज अतिशय सावध होते आणि या राज्य थाटून बसलेल्या परकीय गनिमांना तळामुळासकट उखडून काढण्याचा ते सतत विचार आणि प्रयत्न करत होते. आताही महाराजांच्या मनात जंजिरेकर हाबशांच्या विरुद्ध कडवा कावा करण्याचा विचार आला, पण पूर्वतयारी उत्तम करून आणि जय्यत तयारीनिशी. जंजिऱ्याच्या समुद्रात उत्तर दिशेला सुमारे 5 किलोमीटरवर एक बेट आहे. बेटाचे नाव कांसा. या बेटावर आपण सागरी किल्ला बांधावा असा विचार त्यांच्या मनात आला. तो उत्तम नौकातळ ठरेल अन उत्तरेकडून जंजिऱ्याला गळफास लावता येईल असा त्यांचा बिनचूक आरमारी विचार होता. महाराजांचे एक जबर वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे लष्करी गुप्तता. सगळा डाव डोक्यात पक्का तयार ठेवायचा अन मग अगदी संबंधितांना तो समजावून सांगायला अन मग त्यांची मोहीम सुरू करायची हा महाराजांचा स्वभावच बनला होता. त्यांच्या आयुष्यात या गुप्ततेला अतिशय महत्त्व होतं. त्यामुळेच त्यांचा गनिमी कावा अधिकाधिक यशस्वी झालेला दिसून येतो. एखाद्या मोहिमेत समजा माघार घ्यावी लागली किंवा चक्क पराभवच झाला तर लगेच पुढे काय करायचे याचे राजकारण बुद्धिबळाच्या डावासारखे त्यांच्या मनात आधीच मांडलेले असे. यात क्वचितच प्रसंगीच फसगत होतही असे, पण ती क्वचितच. आताही महाराजांच्या मनात कांसा बेटावर किल्ला बांधण्यासाठी जरा दीर्घकाळ खाणारी योजना आली. समोरच जंजिऱ्याच्या सिद्धीसारखा वाघ आ करून बसलाय. वायव्य दिशेला मुंबईकर, इंग्रज बसलेत. आगरकोटला पोर्तुगीजांचे एक लष्करी पॉकेट आहेच. अशा परिस्थितीत दगडाधोंड्याचा एक लष्करी किल्ला बेटावर बांधायचा आहे. भोवतालचे शत्रू गप्प बसणार नाहीत, विरोध होईल, हा सारा विचार करून महाराजांनी कांसा बेटाची योजना स्वराज्यातील कोकणी किनाऱ्यावर पूर्वयोजनेने केली. म्हणजेच गवंडी, लोहार, सुतार, बेलदार, मजूर आणि बांधकाम करून घेणारे जाणते बांधकाम कामगार हे आधीपासूनच निश्चित केले अन हे बांधकाम सुरू झाल्यापासून संपेपर्यंत उत्तम चालावे याकरता इतर बंदरातून सतत जरूर त्या साहित्याचा आणि अन्नधान्याचा पुरवठा करणारी लहान मोठी गलबते सुसज्ज ठेवली. कामगारांना कोणत्याही बाबतीत तुटवडा किंवा हालअपेष्टा वा उपासमार होऊ नये याची जय्यत पूर्वतयारी महाराजांनी अगदी गुप्त रीतीने आधी तयार ठेवली. अन एके दिवशी ही सर्वच यंत्रणा रात्रीचे वेळी आपल्या जागेवरून ठरलेल्या योजनेनुसार कामाला लागली. कांसा बेटावर कामगार अचानक उतरले. आरमारी मंचव्याचा संरक्षणासाठी बेटाभोवती सुसज्ज गराडा पडला. औषधे, जळाऊ सरपण, निवाऱ्याकरता तंबू, राहुट्या, 100 प्रकारची कामे धामे करण्याकरिता लागणारे कामाठी मजूर, रात्री मशाली अन तेल दिव्याची व्यवस्था, स्वच्छ पाणी इत्यादी प्रत्येक गोष्टीची तरतूद आधी सुसज्ज ठेवली होती. ती कामाला लागली अन दुसऱ्या दिवशी उजाडता जंजिऱ्याच्या किल्ल्यावरून हाबशांना दिसून आले की कांसा बेटावर मराठे रातोरात अचानक उतरले आहेत अन अकस्मात त्यांनी किल्ला बांधायलाही प्रारंभ केला आहे. हाबशी थक्कच झाले. हीच अचानकता आणि आकस्मिकता महाराजांच्या लष्करी हालचालीत होती, नेहमीच होती. कांसा बेटावरचे बांधकाम सुरू झाले. सिद्धीच्याही आरमारी दांडगाया सुरू झाल्या, पण बांधकाम निर्व्यर्थ चालू राहिले. याचे मुख्य कारण सर्वच जण निष्ठेचे होते. आपापल्या कामात तत्पर आणि तरबेज होते. त्यांना लागणारी प्रत्येक गोष्ट बिनाविलंब पुरवणारी व्यवस्था चोख होती. भोवतीचे संरक्षक आगरी, कोळी, भंडारी, आरमारी, सैनिक सुसरीसारखे जागे होते. याच वेळी एक विलक्षण घटना घडली. कांसा बेटावर पुरवठा करण्याकरिता महाराज गुप्त रीतीने अत्यंत योजनापूर्वक ठिकठिकाणच्या बंदरांना हुकूम पाठवीत असत. मग तेथून तो माल सुखरूप बेटावर पोहोचण्याकरिता गलबते सिद्ध असत. ती गलबते योग्य वेळी निघत आणि योग्य रीतीने बेटावर पोहोचत. मध्ये आधे शत्रूने म्हणजे सिद्धीने काही घातपात केला तरी इतर मार्गाने येणारी गलबते बेटावर पोहोचत. कामगाराची अडचण होत नसे. एकदा महाराजांनी दौलतखान आणि दर्या सारंग या आपल्या आरमारी सरदारांना गुप्त हुकूम पाठविला
की केळशीच्या बंदरात रसद म्हणजेच पुरवठा तयार असेल ती अमुक दिवशी अमुक वेळेला तुम्ही तेथे पोहोचून ती ताब्यात घ्या, तुमच्या गलबतावर चढवा व कांसा बेटावर दक्षतापूर्वक पोहोचती करा. हे काम जोखमीचे, युद्धकाळात तर फार फार दक्षतेने करण्याचे. असाच हुकूम राजापूरजवळच्या प्रभावनवळाच्या सुभेदार जिवाजी विनायक यास महाराजांनी गुप्तरीतीने पाठवला. हे काम जोखमीचे. अन्नधान्य, सरपण व इतर साहित्य केळशीच्या बंदरात ठरल्या दिवशी वेळेलाच पोहोचविण्याची जबाबदारी जिवाजी विनायक यांच्यावर आली. ठरल्या दिवशी ठरल्या वेळीच हा माल नेण्यासाठी दौलतखान आणि दर्या सारंग मराठी गलबते घेऊन केळशीचे बंदरात बिनचूक दाखल झाले. पण जिवाजी विनायक हे आलेलेच नव्हते. अर्थात रसदही तयार नव्हती. दौलतखान गोंधळला. ठरल्याप्रमाणे घडत नाही याचा अर्थच त्याला कळेना. एवढंच कळत होतं की यात स्वराज्य कामाचा घात आहे, नुकसान आहे. दौलतखानाने आणि दर्या सारंगने 4 घडी वाट पाहिली तरीही जिवाजी विनायकाचे मदतीचे काफिले येताना दिसेचनात. आता केळशीच्या बंदरात जिवाजी विनायक सुभेदार याची वाट पाहत दौलतखान आणि दर्या सारंग थांबले होते. सुभेदारजी रसद आणि युद्धसाहित्य घेऊन येणार होते ते आलेच नाहीत. काय घोटाळा झाला कोण जाणे, पण अपेक्षेपेक्षा जास्त वेळ वाट पाहूनही सुभेदार न आल्यामुळे दौलतखानाने रायगडाकडे बातमी पाठवली की आम्ही अगदी वेळेवर केळशीच्या बंदरात गलबते घेऊन थांबलो आहोत. पण जिवाजी सुभेदार अद्यापही आलेले नाहीत. तरी आम्ही काय करावे, आज्ञा करावी. केळशीची ही खबर महाराजास रायगडावर समजली. कोणतेही काम ठरल्याप्रमाणे वेळच्या वेळीच करण्याचा महाराजांचा शिरस्ता आणि कडक हट्ट होता. इथे तर ऐन युद्धकाळात कांसा बेटावर काम करणाऱ्या शेकडो मराठी लोकांच्या करिता रसद पाठवण्यास थोडाही उशीर करून चालणार नव्हता. सुभेदार जिवाजींचा हा गलथानपणा किंवा बेखबरदारपणा पाहून महाराज संतापले आणि त्यांनी जिवाजी विनायक सुभेदार यांना असे झणझणीत पत्र पाठवले की त्यातील एक एक अक्षर लवंगी मिरचीसारखे तिखट होते. महाराजांनी लिहिले होते, कांसा बेटावर हशम, कामाठे आणि आरमारी शिपाई काम करीत आहेत. जंजिऱ्याच्या श्यामलास जबर देण्यासाठी आम्ही दांडाराजपुरीसारखी दुसरी दांडाराजपुरी कांसा बेटावर उभी करू पाहत आहोत. तुम्ही मात्र बेदरखार, दिरंगाई, बेफिकीर वर्तता. तुमच्यामुळे दौलतखान आणि दर्या सारंग आरमारानिशी खोळंबून पडले. असे बेजबाबदारीने वागण्यासाठी गनिमानेच तुम्हास काही देऊन आपलेसे केलेले दिसते. बेदरकारीने म्हणत असला की दुसरीकडून कोठून तरी कांसा बेटावरील कामास मदतीचा मजरा होईल, ही अशी बुद्धी तुम्हास कोणी दिली? ब्राह्मण म्हणून तुमचा मुलाहिजा कोण ठेवू पाहतो? बरा परिणाम पाहावा. बहुत काय लिहिणे. तरी तुम्ही सुज्ञ असा. त्याने जर काही घोटाळा झालाच असेल तर स्वार पुढे पाठवून केळशीस दौलतखानास खबर देणे जरूर होते. हे तर अगदी उघड आहे. पण त्यानेही काहीच कळवले नाही. त्यामुळे महाराजांनी संतापून तुमचा मुलाहिजा कोण ठेवू पाहतो असा जाब पोसला. यावरून महाराजांचा स्वभाव कडक शिस्त आणि विलक्षण तत्परता दिसून येते. या प्रकरणात जिवाजी विनायकाचे काय झाले ते समजत नाही. पण बहुधा महाराजांनी सुभेदारीवरून त्यांना बडतर्फ केले असावे असा साधार अंदाज आहे. ही शिस्त महाराजांच्या जीवनात कडकपणे पाळली गेलेली दिसून येते. कारवार स्वारीच्या वेळी 1665 फेब्रुवारी एका मराठी हेराने पाठविलेल्या गुप्त बातमीत चुका झाल्या म्हणून महाराजांना कारवारी मोहिमेत थोडा फटका खावा लागला. नुकसान झाले. महाराजांनी त्या चूक करणाऱ्या हेराला शिक्षा केली. नेतोजी पालकराने सेनापतिपदावरून, शामराजपंत राजेकरांना पंतप्रधानपदावरून आणि नरहरी गंगाधरांसारख्या बुद्धिमान मंत्र्याला मंत्रिपदावरून काढून टाकणारे महाराज कोणाही लहान आणि मोठ्या सरकारी नोकरदाराला मुलाहिजा ठेवीत नसत. शिदोजी प्रतापराव गुजर हा पुढे सिंहगडचा किल्लेदार होता. 1676 त्याने बेचौकशी जेजुरीच्या देवस्थानच्या नारायण महाराज देव यांच्या केवळ निरोपावरून गडावर तुरुंगात डांबले. हे महाराजास समजले तेव्हा महाराजांनी शिदोजी गुजराला जाब विचारला की तू चिंचवडकर देव महाराजांच्या सांगण्यावरून एका गरीबाला गडावर तुरुंगात डांबतोस, हा अधिकार तुला कोणी दिला? तू चाकर कोणाचा, छत्रपतींचा की चिंचवडकर देवांचा? त्या गरीबास महाराजांनी पूर्ण मुक्त केले, पण नक्कीच शिक्षा वा जुर्माना ठोठावला असावा असे वाटते. हा शिदोजी गुजर म्हणजे प्रसिद्ध
प्रतापराव गुजरांचा प्रत्यक्ष पुत्र होता. चिंचवडकर देव महाराज हे थोर गणेश भक्त साधू पुरुष होते. त्यांनाही महाराजांनी एक पत्र लिहून म्हटले आहे की एका गरीबावर आपण का अन्याय केलात? आमची बिरुदे तुम्ही घ्या. बिरुदे म्हणजे अधिकारपद आणि आपली बिरुदे आम्हास द्या. म्हणजे याचा अर्थ असा की तुम्ही छत्रपती व्हा आणि आम्ही चिंचवडास आरत्या दुपारत्या करीत बसतो. हे पत्र इतके बोलके आहे. खानसा बेटावरील किल्ल्याचे बांधकाम अतिशय कठीण अडचणींना तोंड देत देत पुरे होत होते. थपकत नव्हते. सिद्धीच्या विरोधाला टक्कर देऊन महाराजांनी किल्ला बांधून पूर्ण केला आणि या किल्ल्याला नाव दिले पद्मदुर्ग. महाराजांचे अनुशासन युरोपीय टोपीकरापेक्षाही शिस्तबद्ध, वक्तशीर, योजनाबद्ध आणि उत्कृष्ट दर्जाचेच होते. म्हणूनच अस्ताव्यस्त खर्च, साहित्याची नासाडी आणि प्रजेचे हाल कधीही झालेले दिसत नाही. अचानक पाऊस आला आणि सरकारी धान्याची गोदामे भिजून सडून रोगराई पण झाली आणि परिणाम प्रजेला भोगावे लागले. तसे कधीही घडले नाही, घडत नसे. महाराजांचे आसूड हे असे भीड मुरवत न ठेवता कडाडत होते.